मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलीस ठाण्यात 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। 5 फेब्रुवारी रोजी रात्रीचे सुमारास मालेगाव शहरातील ओवाडी नाला रमजानपुरा परिसरात रोडवर मयत इब्राहिम खान इस्माईल खान याने मसूद गांजावाला याचा गांजा पकडून दिला व आरोपी युसुफ छिचडा याच्या मुलास पळवून नेऊन लग्न केले। या कारणावरून यातील आरोपितांनी संगनमत करून कट रचून मयत हा मोटारसायकलने जात असताना त्याच्यावर हल्ला करून त्याच्या डोक्यात पिस्तूल मधून गोळी मारून त्यास जीवे ठार मारले म्हणून फिर्यादी इस्माईल खान ईसा खान राहणार नागछाप झोपडपट्टी मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर तेगवीर संधू, रमजानपुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर सदर गुन्ह्यात आरोपी शेख युसुफ शेख बुडकुरेशी उर्फ युसुफ छिचडा व रियान शेख युसुफ शेख दोन्ही राहणार देवीचा मळा मालेगाव यांना अटक करण्यात आली होती। पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या चौकशीत सदर गुन्ह्यात घटनास्थळावर मिळालेले भौतिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज तसेच उपलब्ध तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता यातील आरोपी रियान शेख याने मयत इब्राहिम यास पिस्तूलमधून गोळी मारून जीवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले, तशी कबुली दिली आहे। वरील खुनाच्या गुन्ह्यात नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग तेगवीर सिंधू यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, रमजानपुरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, स्थागुशाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार चेतन संवत्सरकर, पोलीस नाईक देवदास गोविंद, नरेंद्र कोळी, सुभाष चोपडा, शरद मोकल, योगेश कोळी, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, विनोद टेळे, गिरीश बागुल तसेच रमजानपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दीपक खैरनार, पोलीस नाईक राजू चौधरी, सचिन वराडे यांच्या पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे। गांजावाला याचा मर्डर झाल्यावरून गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने यापूर्वी 2 आरोपितांना अटक करण्यात आली होती। यातील आरोपी रेहान याच्याकडे पोलीस तपासादरम्यान PCR दरम्यान केल्या गेलेल्या तपासामध्ये आणि इतर तांत्रिक विश्लेषणावरून आम्हाला अजून 2 आरोपींची माहिती याच्यामध्ये मिळाली होती। त्या इतर 2 आरोपींना सुद्धा आज आपण अटक केलेली आहे आणि त्यांना सुद्धा कोर्टापुढे हजर करून 2 दिवस आपल्याला PCR मिळाला आहे। एकंदरीत सदर गुन्ह्याचा घटनाक्रम पाहता यातील मुख्य आरोपी रेहान याच्या बहिणीला मयताने पळून नेलेले होते आणि त्या पळून नेल्याचा राग हा आरोपीच्या मनात मयताबद्दल होता। तसं आरोपीने काही लोकांजवळ बोलून सुद्धा दाखवले होते की मी मयताचा खून करणार आहे। त्या अनुषंगाने रेहान या आरोपीने दिलेल्या माहितीवरून सदर गुन्ह्याच्या घटनाक्रमानुसार नमरा मस्जिद जवळील ओवाडी नाल्याजवळील परिसरामध्ये मोटरसायकलवर रेहान आणि मयत हे बसून गेले होते। रात्रीच्या अंधाराच्या वेळीच रेहानने त्याच्याकडील पिस्तल जे आम्ही आता जप्त केले आहे त्या पिस्तलवरून त्यांनी मयताच्या डोक्यामध्ये एक गोळी मारली आणि त्यात तो जाग्यावरच मयत झाला आणि मग त्या ठिकाणाहून आरोपी रेहान हा पळून गेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने रेहानने दिलेल्या माहितीवरून त्याला बंदुकीसाठी मदत करणारा आरोपी जो मूळचा मालेगावचा आहे पण तो सध्या आता सिल्लोड येथे राहत होता आणि दुसरा आरोपी ज्याने मोटरसायकल घेऊन येऊन आरोपीला घटना ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन गेला होता। असे इतर 2 आरोपी जे आता आम्हाला निष्पन्न झाले होते त्यांना अटक केली आहे। एकंदरीत या गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्वीचे 2 आणि आता नव्यानं 2 असे 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि गुन्ह्याच्या संबंधाने वापरलेलं पिस्तल, वापरलेले 4 मोबाईल आणि 2 व्हीलर अशी आरोपितांकडून पंचनाम्याद्वारे आम्ही जप्त केलेली आहे। सदर खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने मालेगाव शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलीस स्टेशनचा
पूर्ण स्टाफ, त्याचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, सपोनी श्री बडगुजर, तसेच स्थानिक गुन्हे शाखा नाशिक आणि मालेगाव येथील पथकामधील पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील आणि दोन्ही पोलीस स्टेशनचे या तपासामध्ये भाग घेतलेले सर्व अधिकारी अंमलदार या सगळ्यांनी मिळून या गुन्ह्यामध्ये अतिशय कमी क्ल्यू असताना कमी कालावधीमध्ये सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.